Hello, good morning to all of you. I am Professor Kharse JJ from late Pushpadevi Patil Arts and Science College Resort Washim, and this is the lecture for BSc second year student on mutation. So in the previous lecture we have discussed about what do we mean by an operon, and in that we have discussed that the operon, that is lac operon and tryptophan operon, what are its components and how they are operated to digest lactose as well as to synthesize a certain important components from utilization of tryptophan. So in this way कशा पद्धतीने a bacteria utilize a lactose as a source as well as a tryptophan. So in the today's lecture we are going to discuss about that is a mutation. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, ओपेरॉन. ओपेरॉन म्हणजे काय, जीनचा एक संच जे की एकत्रित कार्य करून एकत्रित मिळून एक विशिष्ट कार्य करतात. जसं की 4 ते 5 जीन्स मिळून एक ओपेरॉन बनवतात आणि तो ओपेरॉन एकच काम करतो, ते म्हणजे लॅक्टोजला युटिलाइज करण्याचं. तर आज आपण बघूत की ह्या जीन्समध्ये सर्टन चेंजेस होतात आणि ह्या चेंजेसमुळं कुठले कुठले परिणाम आपल्याला बघायला भेटतात. याचं एक बेस्ट उदाहरण मी तुम्हाला सांगू इच्छितो. तुमच्या दैनंदिनच्या कार्यामध्ये पण तुम्ही खूप प्रकारचे म्युटेशन्स बघितलेले आहेत. याचं एक जस्ट उदाहरण तुम्हाला देतो. ते म्हणजे तुमच्या पाहण्यात आलं असेल, एक गाय आहे, त्याला एकापेक्षा जास्त अवयव आहे. म्हणजे जस्ट फॉर एक्झाम्पल गाईला 4 पाय असतात, पण 4 पायाच्या ऐवजी 5 पाय आलेले आहेत. सोबतच 2 शिंगच्या ऐवजी 3 शिंग आलेले आहेत. सोबतच एक चेहऱ्याच्या ऐवजी 2 चेहरे आलेले आहेत. सोबतच पूर्ण शरीरावर जर मानवाची गोष्ट केली तर बोटं चिपकलेली आहेत, एकापेक्षा जास्त बोटं आलेली आहेत, किंवा पूर्ण शरीरावर केस आलेले आहेत माकडासारखे, किंवा शरीरावर कुठल्याही प्रकारचे केसच नाहीत, किंवा स्किनचा कलरच टोटल पद्धतीने चेंज झालेला आहे, जसं की व्हाईट अल्बिनिझम. तर ह्या सर्व गोष्टी म्युटेशनमुळे होतात. म्युटेशन म्हणजे काय, देर इज अ चेंज इन द जेनेटिक सिक्वेन्स विच अल्टर्स द फिनोटिपिक कॅरेक्टर ॲज वेल ॲज जिनोटिपिक कॅरेक्टर ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. म्हणजे काय, कुठल्या तरी गोष्टीमध्ये जीन्समध्ये जर का बिघाड झाला, त्यामुळं फेनोटिपिक अँड जिनोटिपिक कॅरेक्टर्स चेंज होतात, त्यालाच म्युटेशन असे म्हणतात. म्युटेशन मीन्स अ चेंज इन अ DNA सिक्वेन्स विच अल्टर्स द फंक्शन ऑफ ॲन ऑर्गॅनिझम or its phenotype, that is known as a mutation. So mutation can be natural, can be that is we can say incorporated or artificially. ठीक आहे. तर म्युटेशन एक तर नॅचरली पण होते, त्याला स्पॉन्टेनियस म्युटेशन असे म्हणतात, आणि जे इंड्यूस करून आलेले आहेत त्याला आपण म्हणतो इनकॉर्पोरेटेड और आर्टिफिशियल टाइप ऑफ म्युटेशन. नॅचरल टाइप ऑफ म्युटेशन दॅट इज नोन एज स्पॉन्टेनियस म्युटेशन, हे याला होण्यासाठी करोडो वर्ष लागतात. जस्ट फॉर एक्झाम्पल, मानवाला पहिले शेपूट होती, पण आज मानवाला शेपूट नाही. कशामुळं, देर इज अ म्युटेशन इन द जेनेटिक्स दॅट रिझल्ट्स इन अ डिसअपिअरिंग ऑफ ए फिनोटिपिक कॅरेक्टर ऑफ ए मॅन, दॅट इज अ टेल. शेपूट निघून गेलेली आहे. सोबतच पूर्ण शरीरावर आपल्या केस होते, पण आता तो पण हळूहळू निघून जात आहेत. का, दॅट इज ॲडॅप्टेशन अँड स्लाइटली चेंज इन दी जेनेटिक सिक्वेन्स, दॅट इज ए म्युटेशन. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे हे म्युटेशन्स कसे होतात, त्याचे टाईप्स काय आहेत, याबद्दल आपण डिटेलमध्ये आज बघणार आहेत. बघू इच्छितो स्लाइडवर. म्युटेशन इज नथिंग बट a change in a genetic material or that results in a change in the character known as mutation. म्हणजे जीन्समध्ये काहीतरी थोडासा बदल झाल्यामुळं त्याला आपण म्युटेशन असे म्हणतो. ठीक आहे.
तर म्युटेशनच्या बद्दल आपण गोष्ट बघितली तर म्युटेशनचे टाईप्स काय आहेत, म्युटेशनचे मेन म्युटेशनचे टाईप्स काय आहेत. तर म्युटेशनचे मेन टाईप्स जर बघितले तर त्याला आपल्याला 5 गटामध्ये आपण टाईप टाकलेला आहे. सो फर्स्ट इज लिथल म्युटेशन, सेकंड इज सब लिथल म्युटेशन, थर्ड इज सब वायटल म्युटेशन, फोर्थ इज वायटल म्युटेशन अँड फिफ्थ इज सप्रेशन म्युटेशन. लिथल म्हणजे जानलेवा म्युटेशन. सो इन द लिथल म्युटेशन that causes the death of an organism undergoing mutation is known as lethal mutation. याचं एक बेस्ट उदाहरण तुमच्या कानावर आलेलं पण आहे, मी सांगतो. पण जर मनुष्याची गोष्ट बघितली तर एक नवजात बाळक तुम्हाला असं बघायला भेटते की कोणत्या तरी जानवरासारखं अपिअरन्स आहे, जसं की पूर्ण अंगावर कात्री आहेत, ठीक आहे, किंवा बाळ एक प्राण्यासारखा दिसत आहे, किंवा मासोळीसारखा दिसत आहे, किंवा एखादा दुसऱ्या प्राण्यासारखा दिसत आहे, आणि त्याची डेथ पण होत आहे. ठीक आहे, इट इज अ लिथल टाईप ऑफ म्युटेशन ज्यामध्ये सर्टेन जीन्समध्ये काही फेरबदल झाल्यामुळं तो इंडिव्हिज्युअल बनलेला तर आहे पण तो जिवंत राहू शकत नाही. दॅट इज अ लिथल म्युटेशन. सब लिथल म्युटेशन असे म्युटेशन ज्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस झालेले आहेत पण तो जगू शकतो. ठीक आहे, जसं की अवयव कोणाची जास्त आलेली आहे तर एकापेक्षा जास्त अवयव, कोणाला एकच बॉडी आहे पण 2 डोके आहेत, कोणाला 2 ब्रेन आहेत, 2 शरीर आहेत पण जुळल्या गेलेले आहेत. तर अशा प्रकारचे म्युटेशन्स आपल्याला बघायला भेटतात. तर आपल्या सिलेबस अनुसार जे म्युटेशन्स आपण शिकत आहेत ते आपण बघणार आहेत. जे मी आता सांगितलं होतं की म्युटेशनचे 2 टाईप्स आहेत, एक स्पॉन्टेनियस म्युटेशन ज्याला नॅचरल म्युटेशन म्हणले जाते, सेकंड इज इंड्यूस म्युटेशन त्याला आर्टिफिशियल म्युटेशन म्हणले जाते. तर हे म्युटेशन कशामुळे होतात आणि हे म्युटेशन कशामुळे होतात, सर्टेन स्लाइटली मिथायलेशन चेंजेस झाल्यामुळे होतात. दॅट इज स्पॉन्टेनियस म्युटेशन, डीएनए रिप्लिकेशन दरम्यान पण होणारे आहेत. आणि इंड्यूस म्युटेशन म्हणजे काय की ज्याच्यामध्ये आपण घडून आणलेले आहेत, त्याच्यामध्ये मग कोणी जस्ट फॉर एक्झाम्पल तुम्ही बीटी कॉटन आहे, ठीक आहे, इंड्यूस म्युटेशनचा टाईप आहे. ठीक आहे, तर असे काही वेगवेगळे एक्झाम्पल्स. जर आपण हिस्ट्री बघितली ह्या म्युटेशनची तर 1901 मध्ये ह्युगो डी वर्स यानं फर्स्ट टर्म यूज केली ती, दॅट इज नोन ॲज म्युटेशन. त्यांचं म्हणणं असं होतं की ओएंट्रा लॅमार्किया एक वनस्पती आहे आणि त्यांच्यामध्ये सडनली त्यांच्या फिनोटिपिक कॅरेक्टर्समध्ये चेंज घडून येत होता आणि त्यांच्यामुळं ते म्हणायचे ह्युगो डी वर्स यांनी म्युटेशन ही टर्म डिस्क्राईब केली ती 1901 मध्ये. ठीक आहे, नंतर मग थॉमस मॉर्गन यांचं सगळ्यात जास्त काम आहे ड्रॉसोफिलावर, कॅरेक्टर्स चेंजवर, त्यामध्ये पण त्यांनी म्युटेशन आणि जेनेटिक कॅरेक्टर्स हे चेंज होणे हे सांगितलं होतं. त्यानंतर मुलरनं सांगितलं होतं की एक्सरेच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर फ्रूट फ्लायच्या जेनेटिक्समध्ये चेंज होऊन फिनेटिपिक कॅरेक्टर्स हे चेंज होत आहेत. ठीक आहे, तर ही झाली हिस्ट्री ऑफ म्युटेशन. तर म्युटेशन हे 2 स्तरावर होते. दॅट इज म्युटेशन कॅन बी कॉज इन द जीन म्युटेशन ॲज वेल ॲज क्रोमोझोम म्युटेशन. सर जीन एक स्मॉल सेगमेंट ऑफ DNA आहे ज्याच्यामध्ये ॲडिशन, डिलिशन किंवा फ्रेमशीट किंवा इन्व्हर्जन असे छोटे छोटे पॉईंट्स येऊ शकतात. पण क्रोमोझोममध्ये क्रोमोझोम पूर्ण अर्धा तुटून तिकडे गेलेला आहे, त्याच्यामध्ये मग क्रोमोझोमची शफलिंग झालेली आहे, पॉलिप्लॉइडी झालेली आहे, एकासारखे चाललेले आहेत. तर असे आपण जे शिकणार आहेत ते जेनेटिक म्युटेशनवर जास्त भर देणार आहे. त्यामध्ये आपल्याला पॉईंट म्युटेशन आहे, फ्रेमशीट म्युटेशन आहे, नॉनसेन्स म्युटेशन आहे, सायलेन्स म्युटेशन आहे, याचे टाईप्स आहेत. आपण फक्त जीनच्या स्तरावर बघा. जीन म्हणजे काय, DNA छोटा तुकडा आहे, त्याला आपण जीन म्हणतो. त्या छोट्या पातळीवरच आपण म्युटेशनचे टाईप्स बघणार आहे. तर यामध्ये जीनच्या स्तरावर जर आपल्याला बघितलं तर जीन म्युटेशन हे पण 3 ग्रुपमध्ये टाईपमध्ये आलेलं आहे. एक पॉईंट म्युटेशन म्हणजे एका छोट्याशा स्तरावर, फ्रेमशिप म्युटेशन आणि बेस सबस्टिट्यूशन म्युटेशन. ठीक आहे, तर आता तुम्ही बघा पॉईंट म्युटेशन याच्यामध्ये सायलेंट म्युटेशन येतात, मिस सेन्स म्युटेशन येतात आणि नॉन सेन्स म्युटेशन पण येतात. ठीक आहे, फ्रेमशिप म्युटेशनमध्ये इन्सर्शन डिलिशन म्हणजे बघा कुठं ॲड होणे कुठं डायरेक्टली डिलीट होणे, फ्रेमशीट म्युटेशन. फ्रेम म्हणजे एक छोटासा ढाचा जे की ॲड होणार किंवा डिलीट होणे. ट्रान्सव्हर्जन आणि ट्रान्सव्हर्जन दॅट इज ट्रान्सिशन अँड ट्रान्सव्हर्जन. ठीक आहे, बेस सबस्टिट्यूशन म्युटेशनचे
टाईप्स आहेत. काय आहेत एक एक करून आपण बघणारच आहेत. तर आपण पहिले बघूत पॉइंट म्युटेशन. पॉइंट म्युटेशन म्हणजे काय? पॉइंट म्युटेशन इज द मोस्ट कॉमन टाइप ऑफ जीन म्युटेशन. इट इज ऑल्सो नोन ॲज बेस पेअर सबस्टिट्यूशन म्युटेशन. एच्या जागी टी आलं, दॅट इज पॉइंट म्युटेशन. ठीक आहे. पॉइंट म्युटेशनमध्ये आपण आताच बघितलं की पॉइंट म्युटेशनचे 3 टाईप्स आहेत. सायलेंट म्युटेशन, ज्याच्यामध्ये बदल झाला आहे पण कळून येत नाही, त्याला आपण सायलेन्स म्युटेशन असे म्हणतात. मिससेन्स म्युटेशन आणि नॉनसेन्स म्युटेशन हे आपण बघणार. तर पॉइंट म्युटेशनमध्ये ऑल्सो इट इज ऑल्सो नोन ॲज बेस पेअर सबस्टिट्यूशन म्युटेशन, ज्याच्यामध्ये चेंज तर झाला आहे पण कुठं होतं? फक्त एका बेसवर होतं. मग त्याचे टाईप्स आहे सायलेन्स म्युटेशन, मिससेन्स म्युटेशन आणि नॉनसेन्स म्युटेशन. तर आपण बघणार आहेत सर्वप्रथम सायलेन्स म्युटेशन. बघा, अ चेंज इन वन कोडॉन फॉर ए अमिनो ॲसिड इन टू अनदर कोडॉन फॉर द सेम अमिनो ॲसिड, सायलेंट म्युटेशन इज दॅट टाईप. बघा आता इथं जर तुम्ही बघितलं GAA, ठीक आहे, GAA कोड्स फॉर ग्लुटामिक ॲसिड आणि एच्या ऐवजी G झालं, GAG हे पण कोड करतो ग्लुटामिक ॲसिडसाठी. तर याला म्हणतात सायलेंट म्युटेशन. बदलचं झाला आहे पण दिसून येत नाही जास्त, दॅट इज नोन ॲज सायलेंट म्युटेशन. ठीक आहे. बघा, जेनेटिक्समध्ये बदल झाला आहे. GAA इथं पण GAAच्या ऐवजी G झाला, एच्या जागी एला रिप्लेस कोण केलं? जीनं. आणि त्याच्या जी पण केलं तरी ग्लुटामिक हे ॲसिड कोड करतोय आणि हे पण कोड ग्लुटामिक ॲसिडच कोड करतो. इट इज अ सायलेंट म्युटेशन. मिससेन्स म्युटेशन. मिससेन्स म्युटेशनमध्ये काय? दी कोडॉन फॉर वन अमिनो ॲसिड इज चेंज इन टू अदर कोडॉन. द मिससेन्स म्युटेशन समटाइम्स रेफर टू ॲज नॉन सिनोनियस म्युटेशन. म्हणजे बघा आता जस्ट फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही इथं बघितलं असा ह्या ग्रुपमध्ये बघा CAT कॅट आणि CCT, तर CAT कॅट कोड्स फॉर सर्टिन अदर अमिनो ॲसिड, दॅट इज दुसऱ्या कुठल्या तरी अमिनो ॲसिडसाठी. जस्ट फॉर एक्झाम्पल इट कोड्स फॉर मिथिलिनसाठी. पण CCT ही कोड्स फॉर प्रोलिन. आता बघा इथं एच्या जागी इथं C घुसलेला आहे, C चेंज झालेला आहे. तर त्याच्यावरून काय झालं? हे कोड करून आवडतं मिथिलिननं आणि हे कोड करायला तर प्रोलिननं. आता अशा प्रकारच्या अमिनो ॲसिडला जर अमिनो ॲसिडच चेंज करून घेत असेल तर याला म्हणले जातं. आता नेक्स्ट टाईप हे नॉनसेन्स म्युटेशन. आता नॉनसेन्स म्युटेशन म्हणजे काय? डायरेक्ट टर्मिनेशन, जसं स्टॉप कोडॉन UAA किंवा TAG किंवा UAG. तर हे काय आहे? स्टॉप कोडॉन्स आहेत. जर आता याच्यामध्ये चेंज केलं, बघा आता इथं बघा वरचं जे सिक्वेन्स आहे CAG होतं, CAG कोड्स फॉर सर्टन अमिनो ॲसिड. ठीक आहे, ग्वायनिन, ठीक आहे, किंवा ग्लुटामिक ॲसिडला कोड करत असते. पण Cला चेंज करून जर T आला तर TAG आणि हे स्टॉप कोडॉन. डायरेक्टली तुमचं ट्रान्सलेशनच स्टॉप होऊन जाते. अशा याला म्हणले जाते नॉनसेन्स कोडॉन. म्हणजे घेणं न देणं, पूर्ण प्रोसेसच बंद करून टाकणं, याला म्हणतात नॉनसेन्स कोडॉन. ठीक आहे. आत्ताच आपण बघितलं पॉइंट म्युटेशन, त्याचे टाईप्स बघितले, पॉइंट म्युटेशन, नॉनसेन्स म्युटेशन. ठीक आहे, या संदर्भात आपण बघितलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे आपण फ्रेम शिफ्ट म्युटेशन. तर फ्रेम शिफ्ट म्युटेशनमध्ये तुम्हाला माहिती आहे फ्रेम ॲड होणे किंवा डिलीट होणे, सरळ सरळ म्हणजे DNAचा एक तुकडा आहे त्या कोडॉनचा आणि तो डायरेक्टली ॲड होतो किंवा डिलीट होतो, याला फ्रेम शिफ्ट म्युटेशन असे म्हणतात. आता फ्रेम शिफ्ट म्युटेशन म्हणजे काय? तो एक छोटासा आपण गृहीत धरू, एक 100 अमिनो ॲसिड, एक 100 दॅट इज 100 दॅट इज आपण त्याला काय म्हणतो, नायट्रोजनस बेस पेअर्स आहेत, AUG GUG असे कंटिन्युअसली, आणि त्यांची 100 मिळून एक कोड करतात एक प्रोटीनला. असं समजावी, जस्ट फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला समजवतो, एक 100 जण आहेत आणि 100 जण मिळून एक प्रोटीनला कोड करतात. ठीक आहे, 100 जण मिळून एक प्रोटीन बनवतात. पण त्यामधले काय झाले, 25% दुसरेच ॲड झाले. तर ते प्रोटीन बनवू शकणार आहेत का? बनवतील, पण ते फंक्शनल राहील का? नाही. त्याच्यामधले ॲड झाले किंवा डिलीट झाले, याला फ्रेम शिफ्ट म्युटेशन म्हणतात. म्हणजे 100 जणांची साखळी आहे, त्यामधले 25 जण ॲड झाले, दॅट इज इन्सर्शन, डिलीट झाले, दॅट इज डिलेशन. आणि अशा पद्धतीच्या म्युटेशनला फ्रेम शिफ्ट म्युटेशन असे म्हणतात. आणि त्याच्यापासून जो प्रोटीन बनणार आहे, अशा म्युटेशनमधून प्रोटीन बनणार आहे, तो नॉन फंक्शनल. म्हणजे पहिले 100 आपल्याकडे व्यक्ती होते, 100 सोल्जर्स होते आणि ते 100 सोल्जर्स मिळून
ते एक विशिष्ट कार्य करायचे म्हणजे प्रोटीन बनवायचे. त्यामधले काही 25 वगळून टाकले तर तो त्या क्षमतेनं कार्य करतील का? नाही. किंवा त्याच्यामध्ये दुसरेच 25 वेगळे टाकले तर ते कार्य करतील का? नाही. अशा स्टाईलला फ्रेमशिफ्ट म्युटेशन असे म्हटल्या जाते. ठीक आहे. आता इथं बघू शकता फ्रेमशिफ्ट म्युटेशनमध्ये तुम्ही बघू शकता कंटिन्युअसली इथं अमायनो ॲसिड्स बनलेले आहेत. ठीक आहे, ओरिजिनल आहे. पण यामध्ये जर काय झालं CAT कोड्स फॉर हिस्टिडीन, पण इथं काय झालं तुम्ही जर व्यवस्थितपणे बघू शकता CAT TCA CAT TCA. ठीक आहे, हे कोड्स फॉर हिस्टिडीन, दिस ऑल्सो कोड फॉर हिस्टिडीन. हे जशाच तसं आहे, पण याच्यामध्ये जर का चेंजेस करून आणले, जस्ट फॉर एक्झाम्पल इथं जर तुम्ही बघत असा इथं A, इथं बघा C, इथं थोडंसं चेंज झालं की सर्व फ्रेमच चेंज झाली. आणि इथं बघा हिस्टिडीन 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 हे कोड करणार होतं CAT CAT CAT, इथं A टाकल्यामुळं CA इट कोड्स फॉर 3 युनियन, आणि ही पूर्ण साखळीच बदलून गेली. का? कारण इथं Cच्या ऐवजी A आलं. अशा टाईपच्या म्युटेशनला फ्रेमशिफ्ट म्युटेशनचं इन्सर्शन टाईप ऑफ म्युटेशन असं म्हणतात. फ्रेमचं पूर्ण चेंजच झाले बघा. पूर्ण हिस्टिडीन कोड करू आता बघा इथपर्यंत हिस्टिडीन, पण इथं हिस्टिडीनच्या ऐवजी आता इथं चेंज झाल्यामुळे थ्रियोनिन सिरियोनिन चेंज झालेलं आहे. अशा पद्धतीच्या म्युटेशनला इन्सर्शन म्हणलं जातं. त्याच्या व्यतिरिक्त याच्यातला काही डिलीट झाला असेल तर त्याला डिलिशन म्हणले जाते. बघा ए निघून गेला इथं ए होता, याच्यातला ए काढून टाकला की पूर्ण फ्रेमच चेंज झाली. दॅट इज डिलिशन टाईप ऑफ म्युटेशन. आता नेक्स्ट टाईप आहे, आपण पहिले बघितलं होतं पॉईंट म्युटेशन, फ्रेमशिफ्ट म्युटेशन, आणि तिसरं आहे बेस सबस्टिट्यूशन म्युटेशन. हे 3 टाईप्समध्ये आपण जीन्सचं म्युटेशन आपण बघितलं होतं. तर फ्रेमशिफ्ट म्युटेशन आपण बघितलं की ॲडिशन किंवा डिलिशननं पूर्ण ढाचाच चेंज होतं. पॉईंट म्युटेशनमध्ये बेसचं सबस्टिट्यूशनमध्ये कशा पद्धतीने बेस निघून गेला किंवा इन्सर्ट झाला किंवा ट्रान्सफर झाला, त्याच्या पद्धतीने आपण हे बघितलं होतं की ते कसं होते. तर यामध्ये 2 आहेत बेस सबस्टिट्यूशन म्युटेशनमध्ये, ट्रान्झिशन आणि ट्रान्सव्हर्जन. ठीक आहे. तर ट्रान्झिशन म्युटेशनमध्ये काय आहे, इट इज रिप्लेसमेंट ऑफ ए बेस पेअर बाय अदर बेस पेअर केमिकली. ठीक आहे. तर कसं आहे इथं जर तुम्ही व्यवस्थित बघू शकता C आणि A, दॅट इज प्युरिनमध्ये किंवा प्युरिनमध्ये Aच्या जागी G और Gच्या स्वामी A, तर त्याच्यामुळं काय होते पूर्ण म्युटेशनच होऊन जाते. जस्ट फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, जिथं G पाहिजे होता तिथं A आला, जिथं A पाहिजे होतं G, इथं बघा GAAG, इथं पण बघू शकता तुम्ही इथं CT पाहिजे होतं TC झालं आहे. तर अशा पद्धतीने ट्रान्सवर्स टाईप ऑफ म्युटेशन हे आपल्याला बघायला भेटते, जे की बेस सबस्टिट्यूशन म्युटेशनचा एक टाईप आहे. नेक्स्ट आहे ट्रान्सव्हिजन म्युटेशन. ट्रान्सव्हिजन म्युटेशनमध्ये तुम्ही जर बघू शकता ट्रान्सव्हिजन इज द ऑपोजिट ऑफ द रिप्लेसमेंट ऑफ द बेस ऑफ वन केमिकल कॅटेगरी बाय अनदर. ऑपोजिटली इथं तुम्ही बघू शकता Aचं C, Cचं A हे ट्रान्सफर झालं आहे. ठीक आहे, पण डायरेक्टली A टू Tच्या जागी Cच्या जागी G आलं आहे. इथं परत बघू शकता Gच्या जागी C, जिथं Tच्या जागी A आलं आहे. दॅट इज अ ट्रान्सव्हर्जन टाईप ऑफ म्युटेशन. म्हणजे टोटल चेंजेस, इथं मेल पाहिजे होतं तिथं फिमेल पाहिजे होतं मेल आलं आहे असं. दॅट इज नोन ट्रान्सव्हिजन म्युटेशन. जिथं प्युरिन पाहिजे होतं पिरिमिन पाहिजे होतं प्युरिन आलं आहे. तर अशा पद्धतीने ट्रान्सव्हिजन टाईप ऑफ म्युटेशन असतात. तर अशा पद्धतीने आपण म्युटेशन काय, त्याचे टाईप्स काय आहेत आणि त्याचे सब टाईप्स काय आहेत हे सर्व आपण बघितलेले आहे. सो होप नेक्स्टमध्ये आपण समोरचा पार्ट बघू. थँक्यू.